नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत पातवडी रस्सा। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। यामध्ये याच वाटीने 1 वाटी मी थोडं पाणी टाकून घेते आहे आणि बेसनला भिजवून घेते आहे। यामध्ये गाठी राहायला नको। यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये थोडी कोथिंबीर, 2 मिरची आणि 4-5 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकून घेऊया। हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। यानंतर एका पॅनमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। यामध्ये मोहरी, जिरे टाकून घेऊया। यानंतर मिक्सरमध्ये बनवलेली पेस्ट टाकून घेऊया। यानंतर हळद आणि मीठ टाकून घ्यायचे आणि यानंतर बेसन टाकून घ्यायचं। अशा प्रकारे कंटिन्यू फिरवत राहायचं, जेणेकरून गाठी होणार नाही आणि खाली पण चिपकणार नाही। अशा प्रकारे 2 मिनिट छान परतून घ्यायचं। यानंतर 2 मिनिट यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। नंतर गॅस बंद करून एका ताटवरती किंवा अशा पोरपाटवरती तेल लावून याला काढून घ्यायचं आणि गरमच हे आपण यावर थापून घेऊया। यानंतर यावर कोथिंबीर आणि थोडा खोबरा किस टाकून घेऊया। तुम्हाला जेवढ्या जाडीची हवी असतील तेवढ्या तुम्ही जाडीची पातवडी करू शकता। मी साधारण ठेवले, एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही। चाकूला पण थोडं तेल लावायचं। नंतर थोडं गरम असतानाच आपण याला काप करून घेऊया। ज्या आकारात हवी असेल त्या आकारात आपण याला कापू शकतो। आणि यानंतर थंडी झाली की आपण हे काढून घेऊया। यानंतर 2 कांदे आणि थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। हे आपण तव्यावरती खरपूस भाजून घेऊया। या ठिकाणी आपले कांदे आणि खोबरं झालेलं आहे। मी यामध्ये तेल न टाकताच भाजून घेतलेलं आहे। यानंतर ते मिक्सरमध्ये काढून घेऊया। लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहे, जिरे टाकलेले आहे आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया। थोडं पाणी टाकून फिरून घेतलेलं होतं। यानंतर एका पॅनमध्ये 2 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवलेली पेस्ट टाकून घेऊया। याला छान 2 मिनिट आपण परतून घेऊया। यानंतर यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया। अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनिया पावडर आणि 2 चम्मच गोडा मसाला टाकून घेऊया आणि छान तेल सुटतपर्यंत त्याला परतून घेऊया। यामध्ये थोडं मिक्सरच्या पॉटमधलंच आपण पाणी टाकून घेऊया।
यानंतर गरजेनुसार मीठ टाकून घेऊया। बऱ्याच ठिकाणी ही भाजी पितृपक्षात बनवतातच आणि असंही भाजीला काही नसलं की आपण ही भाजी बनवू शकतो। या ठिकाणी छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला। यानंतर आपण गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घेऊया। मी या ठिकाणी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। यानंतर एक उकळी काढून घेऊया आपण आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिट मीडियम पॉवरवरती होऊ देऊया। रसा तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता, घट्ट की पातळ। या ठिकाणी आपली भाजी झालेली आहे। यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून गॅस बंद करून देऊया। बघू शकता आपल्या भाजीला छान तर्री आलेली आहे। या ठिकाणी आपला पातवडी रस्सा तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।